दामोदर हरी चापेकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड पुणे या संस्थेमधील 20 तंत्री विभागात आपण कनिष्ठ बॅच ए याचे प्रॅक्टिकल क्रमांक 59 प्रिपेअर अँड प्रॅक्टिस ऑन बॅटरी चार्जिंग अँड डिटेल्स ऑफ चार्जिंग सर्किट म्हणजे बॅटरी चार्जिंगच्या संदर्भात हे आपल्याला प्रॅक्टिकल आज करायचं आहे। मी स्वतः जितेंद्र महाजन सर्व ए बॅचच्या विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल घेणार आहे। या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला जर सर्किट डायग्राम समजून घ्यायचा असेल तर थोडंसं झूम करून आपण ह्या ठिकाणी सर्किट डायग्राम समजून घेऊ। ह्या बॅटरी चार्जिंगच्या किट मध्ये जे डॉटेड पॉइंट दाखवलेले आहेत तर डॉटेड पॉइंट मध्ये रेक्टिफायर सर्किट किंवा बॅटरी चार्जर सर्किट हे या ठिकाणी नमूद केलेलं आहे डायग्राम मध्ये। या ठिकाणी आपण बॅटरी चार्जिंग युनिटला 240 व्होल्टचा एसी सप्लाय देणार आहोत। त्यानंतर त्या युनिट मध्ये जे असलेले भाग आहेत त्यातला पहिला भाग असतो ट्रान्सफॉर्मर, जो स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर असतो, जो या ठिकाणी 240 व्होल्ट एसीचं 6 व्होल्ट 12 व्होल्ट 24 व्होल्ट आणि 48 व्होल्ट अशा स्वरूपात आपल्याला सिलेक्टर स्विच द्वारे व्होल्टेज आउटला भेटेल आणि ते मिळालेलं व्होल्टेज या ठिकाणी रेक्टिफायरच्या माध्यमातून एसीचं डीसी मध्ये रूपांतर करून मिळेल। डीसी झालेलं व्होल्टेज आपल्याला व्होल्टमीटरच्या माध्यमातून डिस्प्लेला दिसेल आणि व्होल्टमीटरच्या माध्यमातून आलेलं व्होल्टेज जर आपण बॅटरी चार्जिंग करण्यासाठी कनेक्शन करणार असू तर आपल्याला एम्पियर मीटर या ठिकाणी डिस्प्लेला किती करंट घेत आहे हे या सर्किट मधून दिसेल। जसं आपण या सर्किटची माहिती घेतलेली आहे तसं सेम आपल्याला प्रॅक्टिकली पण ते बघायचं आहे। स्वतः सर्व विद्यार्थ्यांनी बॅटरीच्या बाबतीतली संपूर्ण माहिती आणि चार्जिंग युनिटची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे। बॅटरी चार्ज करत असताना प्रथमतः जी काळजी घ्यायची आहे ती सर्वांनी समजून घ्या। बॅटरीचं सुरुवातीचं व्होल्टेज आपल्याला पहिल्यांदा गणना करायची आहे, व्होल्टेज मोजायचे। बॅटरीचं आत्ताचं व्होल्टेज म्हणजे चार्जिंग करण्यापूर्वीचं व्होल्टेज किती आहे, चार्जिंग झाल्यानंतर तिचं व्होल्टेज आपल्याला कुठपर्यंत न्यायचं आहे, बॅटरी फुल चार्ज झालेली असली तर त्याचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असणार आहे, डिस्चार्जच्या परिस्थितीत बॅटरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असणार आहे, ह्या सर्व मुद्द्यांचा विचार आपल्याला करायचा आहे आणि हे सर्व रीडिंग्स आपल्याला आपल्या नोंदवहीमध्ये प्रॅक्टिकलच्या बुक मध्ये सर्व रीडिंगची नोंद घ्यायची आहे। चला तर मग आपण प्रॅक्टिकली बघूया की बॅटरी। आता आपण या ठिकाणी हायड्रोमीटर बद्दल थोडी माहिती घेऊया। हा जो हायड्रोमीटर आहे या हायड्रोमीटरने आपल्याला बॅटरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तपासता येते। ह्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तपासताना आपल्याला बॅटरीच्या टर्मिनल बॉक्सचा इथं भाग जो आहे तो ओपन करायचा आहे। या ठिकाणी हायड्रोमीटरचे जे काही भाग आहेत तुम्हाला दिसत असतील, इथं फ्लोट आहे, इथं हा बलून आहे, इथं हे तुमचं सक्शन पाईप आहे आणि हा पूर्ण काचेचा भाग आहे। तर जे आपण H2SO4 म्हणजे लेड ऍसिड बॅटरी बद्दल ज्यावेळेस आपण त्याची ग्रॅव्हिटी तपासणार आहोत ते ग्रॅव्हिटी तपासताना जर याच्यात पाण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर याचा अर्थ ते डिस्चार्ज आहे आणि हा जो फ्लोट आहे तो पाण्यावर तरंगणार नाही, तो पाण्यामध्ये तिथं बुडून राहील। जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी चांगली असेल, घनता जर चांगली असेल तर हा फ्लोट त्या ठिकाणी तरंगेल आणि तो तरंगताना कोणत्या पॉइंटवर तरंगेल त्या पॉइंटचा जो नंबर आहे तो नंबर आपल्याला नमूद करून ठेवायचा आहे। तर या ठिकाणी थोडं झूम करा, या ठिकाणी बघा की जो ग्रॅव्हिटीचा जो भाग आहे तो आपल्याला ह्या नंबर प्रमाणे मीडियम, हाफ आणि फुल असे 3 प्रकारचे आपल्याला चार्जिंगच्या संदर्भात माहिती भेटू शकते। जर 1.3 असेल, 1.2 च्या वर जर फ्लोट तरंगत असेल तर त्या ठिकाणी फुल चार्ज आहे बॅटरी असं समजायचं। जर इथं मीडियम मध्ये ब्ल्यू रंग दिसतोय त्या ठिकाणी 1.15 पासून तर 1.20 पर्यंत तो फ्लोट जर तरंगत असेल तर मीडियम चार्ज आहे आणि लाल पोझिशनवर जर असेल तर तो बॅटरी डिस्चार्ज आहे असं समजायचं। आता आपण प्रॅक्टिकली बघूया की बॅटरी या ठिकाणी चार्ज आहे किंवा डिस्चार्ज आहे। आता फ्लोट मध्ये आपण आत सक्शन केलंय, तो जो फ्लोट आहे तो या ठिकाणी एवढा आपण भरलाय तर लाल पोझिशन पर्यंत आहे, थोडं झूम करून दाखवा, लाल पोझिशन पर्यंत आहे आणि आता पूर्ण बॅटरी डिस्चार्ज आहे।
म्हणजे 12 व्होल्टच्या आसपासच त्या ठिकाणी व्होल्टेज असू शकतं 11 ते 12च्या दरम्यान. आपल्याला बॅटरी फुल चार्ज झाली तर 13 ते 14 व्होल्ट या ठिकाणी बॅटरीचं आलं पाहिजे, हे लक्षात घ्या, कारण बॅटरीची कॅपॅसिटी आहे 12 व्होल्ट. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी याची ग्रॅव्हिटी मोजली आणि ज्यावेळेस पूर्ण बॅटरी चार्ज होईल 2 तास 3 तास 4 तासानंतर आपल्याला व्होल्टेज वरून कळेल की बॅटरी चार्ज किती झालेली आहे. आता ही डिस्चार्ज आहे हे स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवरनं जसं आपल्याला कळलं तसं आता आपण प्रॉपर व्होल्टेज पण चेक करूया आणि व्होल्टेज चेक केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी खरोखर बॅटरी किती व्होल्ट दाखवणार आहे. या इकडे पकडा, थोडं झूम करा. इथं आपण 20 व्होल्टवर लावलेला आहे डीसी. आता याचं आपण पॉझिटिव्ह टोक निगेटिव्ह टोक प्रॉपर चेक करून बघणार आहोत आणि त्या ठिकाणी त्या पॉइंटला ते लावणार आहोत. ठीक आहे, हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टोक, हे निगेटिव्ह टोक. रिडिंग दाखवा तिकडे स्क्रीनला दिसतंय रिडिंग 11.83. हे बॅटरीचं आत्ताचं व्होल्टेज आहे. 11.83 जर बॅटरी व्होल्टेज दाखवत असेल तर याचा अर्थ ती बॅटरी डिस्चार्ज आहे. बॅटरी चार्ज कधी समजायची? फुल चार्ज 12.5 13 14 व्होल्ट असेल तर ती फुल चार्ज समजायची. ठीक आहे, आत्ताच्या घडीला तिला चार्जिंगची गरज आहे, तर मग आपण आता तिला चार्ज करूया. चार्ज करण्यासाठी आपल्याला चार्जिंग युनिट, बॅटरी चार्जिंग युनिट जे आहे त्याचा विचार करावा लागणार आहे. आता आपण सप्लाय ऑन करा. थांबा, सिलेक्टर स्विच पहिले ऑफवर ठेवायचा. सप्लाय ऑन करायच्या अगोदर ऑन करा. स्विच ऑन केल्यानंतर थोडा कॅमेरा इकडे घ्या, स्विच ऑन करा. आता या ठिकाणी थोडा आवाज आला, याचा अर्थ रेक्टिफायर सर्किट ऑन झालंय. या ठिकाणी बॅटरीचं व्होल्टेज दाखवतं इथं 10 व्होल्टच्या आसपास, जसं आता मगाशी मोजलं आपण तसं, कारण बॅटरी आपण आता ऑलरेडी कनेक्ट केलेली आहे. आता आपण 9 व्होल्टवर त्यानंतर 12 व्होल्टवर. तर इथं करंट बघा, बॅटरी चार्ज असताना किती करंट घेते, साधारण 11 ते 12 अँपिअर करंट चालू आहे बॅटरीकडे आणि व्होल्टेज पण साधारण 12 ते 13च्या दरम्यान चार्जिंगच्या स्वरूपात व्होल्टेज बॅटरी युनिट चार्जिंग करण्यासाठी सुरू आहे. म्हणजे हा जो रेक्टिफायर युनिट आहे किंवा बॅटरी चार्जिंग युनिट आहे, ह्या युनिटच्या माध्यमातून आता आपली बॅटरी चार्ज होत आहे. तर हे जे रिडिंग तुम्ही आता घेणार आहात, हे सर्वच्या सर्व रिडिंग तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिकल बुक मध्ये नोंद करून घ्यायचे आहेत. बॅटरी डिस्चार्ज असतानाचे रिडिंग आणि त्यानंतर 2 तासाने आपण पुन्हा चार्ज करूया बॅटरी आणि त्याचं पुन्हा रिडिंग घेऊया. ते सुद्धा रिडिंग तुम्हाला तुमच्या बुक मध्ये लिहायचंय. म्हणजे साधारण 2 तासात किती चार्ज झाली बॅटरी हे आपल्याला लक्षात येतं. हे बॅटरीची कॅपॅसिटी साधारण 100 अँपिअर अवर्स पर्यंत आहे. या ठिकाणी 12 व्होल्टची ही बॅटरी आहे, तसंच आपण सिलेक्शन करून 12 व्होल्ट दिलेला आहे. आणि हा जो ट्रान्सफॉर्मर आहे, हा जो चार्जिंग युनिट आहे, हा युनिट आपल्याला बॅटरी चार्जिंग करण्यासाठी कामात येतोय. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.